प्रसिद्ध कोचिंग क्लासेस महेश ट्युटोरियल्स राज्यभरात त्यांच्या शाखा बंद झालेल्या आहेत। चेंबूरच्या शाखेत शिक्षकांना राजीनामा द्यायला सांगितलं गेलेलं आहे। राज्यातील सर्व 33 शाखा बंद झाल्याची माहिती आहे। विद्यार्थ्यांना आता अरिहंत कोचिंग क्लासमध्ये तिथे त्यांना शिफ्ट केल्याची पालकांची माहिती आहे। मात्र सगळ्यांचंच तसं ॲडमिशन झालंय का याबद्दल अजून खात्रीशीररित्या माहिती नाही। अंधेरीची महेश ट्युटोरियलची ब्रँच देखील 4 दिवसांपूर्वी बंद होती। जवळपास 3000 विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचा आरोप आहे। लाखो रुपयांच्या फीचा प्रश्न आहे। दरम्यान या महेश ट्युटोरियल्सनं त्यांच्यावरती असलेल्या कोट्यवधी रुपयांच्या थकीत कर्जा प्रकरणी आता दिवाळखोरीसाठी अर्ज केला अशी सुद्धा माहिती पुढे येते। या पार्श्वभूमीवर या विद्यार्थ्यांचं कसं होणार, त्यांना इतर क्लासेसमध्ये ॲडमिशन मिळणार का, पुन्हा त्यासाठी पैसे भरावे लागणार का, हे प्रश्न कायम आहेत। पालकांनी शिक्षण मंत्री दादा भुसे यांना याबाबतीत निवेदनही दिलं। पद्मेश आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहे। पद्मेश, प्रसन्न सर, मागच्या जवळपास 40 वर्षांपासून राज्यभरातील नाही तर देशभरातील एक प्रमुख कोचिंग क्लासेस म्हणजे महेश ट्युटोरियल्स 10वीचे एक्झाम असो किंवा 12वीचे एक्झाम असो, यासाठी अनेक जे पालक असतात ते महेश ट्युटोरियल्सला प्रिफर करत असतात। त्यांनीच आता दिवाळखोरी जाहीर केली 2 वर्षापूर्वी आणि मागच्याच आठवड्यापासून 2 आठवड्यांपासून अनेक जे त्यांचे जे क्लासेस आहेत त्यांनी ते बंद केलेले आहेत आणि यामुळे आता जो नाहक त्रास आहे तो पालकांना आणि विद्यार्थ्यांना होत आहेत। प्रसन्न सर, आपल्यासोबत एक तसेच पालक आहेत, त्यांची मुलगी देखील 10वी मध्ये शिकते आणि अचानक त्यांना मेसेज आला की क्लासेस हे बंद झालेले आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करूया। सर, काय सांगाल तुम्ही? मला ज्या प्रकारे म्हणालात की तुमची मुलगी देखील 10वी शिकते, अचानक चेंबूरच्या ब्रांचमध्ये तुम्हाला मेसेज आला की आता क्लास बंद पडतोय। डायरेक्टली शनिवारी संध्याकाळी आम्हाला एक मेसेज आला की उद्या मीटिंग आहे, रविवारी अमुक अमुक ठिकाणी तुम्हाला भेटायला यायचं। परत फॉलोइंग मेसेज आला की अर्जंट मीटिंग आहे, तुम्हाला येणंच आहे। ज्यावेळेला आम्ही तिकडे गेलो, आम्हाला पहिलं तर दुसऱ्या क्लासेस अरिहंत क्लासेस करून आहेत त्यांच्या ऑफिसमध्ये बोलवण्यात आलं। आम्हाला पण कन्फ्युज होतं की इकडे का बोलवलं, तुमचं ऑलरेडी स्वतःचा ब्रांच आहे, चालू ब्रांच आहे, तिथे न बोलवता इकडे का मीटिंगला बोलवलं। तिकडे गेल्याच्या नंतर मग अरिहंतची एमडी आमच्या समोर आले आणि त्यांनी आम्हाला क्लिअर कट केलं की बाबा महेश ट्युटोरियल जे बंद झालेलं आहे आणि तिथे क्लासेस लेक्चर्स पण होणार नाहीत आणि तिकडे क्लासेसही चालणार नाहीयेत, कारण त्यांनी बँक्रप्सी फाईल केलेली। त्यांच्याकडून आम्हाला समोरून हे कळवण्यात आलं की बाबा आता माणुसकीच्या दृष्टिकोनातून मुलांचं वर्ष वाया जाऊ नये म्हणून आम्ही तुमच्या मुलांना शिकवण्यास तयार आहोत। तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही आमच्याकडे पाठवू शकता। आता पहिला प्रश्न तर आमच्याकडे हा पडतो की महेश ट्युटोरियल्स मध्ये आम्ही फीस दिली, आतापर्यंत देत आहोत, EMIs आमचे चालू आहेत। जवळपास किती पैसे तुम्ही भरलेत? साधारणपणे बघा, मला 98,000च्या आसपासचं बिल दिलं होतं त्यांनी 9th आणि 10th साठी, आणि त्याची EMIs अजून पण चालू होते माझे। आणि दुसरी गोष्ट, त्यांच्याकडून कुठलंच आम्हाला रिटर्न कम्युनिकेशन नाहीये की बाबा असं क्लासेस बंद होणार आहे किंवा प्री प्लॅन काय सांगायला पाहिजे होतं। बँक्रप्सी बघा, महेशचं नाव मोठं असल्यामुळे आम्ही पण त्या ओघामध्ये गेलो आणि तिकडे सगळं काय आम्ही ऍडमिशन्स घेतले। आता अचानक मध्ये त्यांनी 33 ब्रांच बंद केल्याची माहिती येते। सगळे 33 ब्रांचमध्ये कमीत कमी 2,500 SSC आणि HSCला बोर्ड मधून अप्लाय करणारी मुलं ह्यांच्याकडे आता सध्याला इम्पॅक्ट झालेले आहेत। हे फक्त बोर्डचा आकडा मी सांगतोय आणि काहीच करण्यामध्ये हे लोक म्हणजे शासनाकडे पण आम्ही दादा भुसेंना आम्ही निवेदन दिले, मी माझ्या संस्थेमार्फत। तुम्ही महेश ट्युटोरियल्सच्या अध्यक्षांशी किंवा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला का? हो, त्यांच्या मुलुंडच्या ब्रांच जे हेडक्वार्टर्स आहे तिथे पण प्रयत्न केला आणि वरळीला झीलनचं ऑफिस आहे, कारण आजचं कळतंय की बाबा आता महेशला 8 वर्षापूर्वीच झीलननी टेक ओव्हर केलेलं आहे आणि झीलन हे सगळा व्यवहार बघतोय, पण तिथेही कोण एंटरटेन करायला तयार नाहीये आणि मुलुंडला पण नाहीये। ईमेल्स पण पाठवलेले।